अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षामधील त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. दिवाळीचा हा दुसरा दिवस होय. धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे वैद्य आणि आरोग्य देवता भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. मानव जातीच्या कल्याणासाठी आणि रोगमुक्त आयुष्य देण्यासाठी त्यांनी दिलेले आयुर्वेदाचे ज्ञान आजही अमूल्य आहे. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि कुबेर यांची देखील खास पूजा केली जाते. या दिवशी नवीन खरेदी शुभ मानली जाते आणि संपत्तीची वृद्धी होते अशी मान्यता आहे. या दिवशी सोने, चांदी, तांबे आणि पितळेची भांडी, झाडू, केरसुनी, धने खरेदी करतात. चला तर मग धनत्रयोदशी कथा काय आहे ते पाहूया. धनत्रयोदशी या सणामध्ये एक प्रचलित कथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून 14 रत्ने प्रकट झाली. त्यापैकी एक धन्वंतरी देवता आहे. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. यामुळे या दिवशी प्रामुख्याने धन्वंतरी पूजन केले जाते. ही देवता चतुर्भुज असून याच्या हातात क्रमशः शंख, चक्र, अमृताचा कलश आणि जळू असतो. तो दैवांचा वैद्य मानला जातो. धन्वंतरी हा विष्णूचा अवतार देखील मानला जातो. याच सोबत अजून एक कथा अशी सांगितली जाते की कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिणे दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.